सातपुड्याच्या पर्वतात संध्याकाळी 7 वाजल्यानंतर जर कोणाच्या रडण्याचा आवाज आला तर मागे वळू नका. कारण तो आवाज माणसाचा नसतो. वाह, ही एकच ओळ आपल्याला त्या जगात खेचून घेण्यासाठी पुरेशी आहे, नाही का? अगदी. आणि याच वाक्याने सुरू होणारी जी कथा आहे, सातपुड्याच्या भुताटकीचे प्रतिध्वनी, त्यावर आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत. हो. खरं सांगायचं तर ही कथा म्हणजे निव्वळ काही घटनांची साखळी नाहीये. ही एका दंतकथेचा जन्म कसा होतो बरोबर, याची कहाणी आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या चर्चेत आपला उद्देश फक्त कथेतील घटना परत सांगणं नाहीये, नाही तर त्यामागे दडलेलं मानसशास्त्र आणि लेखकाचं कौशल्य उलगडून पाहणं आहे. आपण हा प्रश्न विचारणार आहोत की जंगलात घडलेली एक भयंकर घटना ती पिढ्याने पिढ्या टिकणाऱ्या दंतकथेत कशी बदलते. बरोबर. या रूपांतरणाच्या प्रक्रियेतला प्रत्येक टप्पा आपण तपासणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. कथेची सुरुवात तशी खूप खूप ओळखीची वाटते. राहुल, विजय, रोहन, सागर आणि जयेश 5 मित्र. हिवाळ्याचे दिवस आणि सातपुड्याच्या डोंगरात एक ट्रेक. हो, म्हणजे सुरुवात इतकी सामान्य आहे. इतकी सामान्य आहे की मला सुरुवातीला थोडा क्लिशे वाटण्याचा धोका जाणवला. 5 मित्र आणि एक सहल. बरोबर. अशा कितीतरी कथा आपण पाहिल्या आहेत. हो, मग लेखक इतक्या ओळखीच्या वाटेने सुरुवात का करतो? हाच तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही ओळखीची वाट खरं तर एक सापळा आहे. अच्छा. लेखक जाणीवपूर्वक आपल्याला एका सुरक्षित, सामान्य परिस्थितीत घेऊन जातो. ते मित्र हसतायत, एकमेकांची चेष्टा मस्करी करतायत, निसर्गाचा आनंद घेतायत. हो, हे सगळं वाचताना आपल्याला त्यांच्याबद्दल एक आपुलकी वाटू लागते. आपण त्यांच्या आनंदात सामील होतो. याला मानसशास्त्रात नॉर्मल्सी बायस म्हणतात. म्हणजे सर्व काही ठीक आहे आणि ठीकच राहणार आहे अशी आपली एक नैसर्गिक धारणा असते. आणि लेखक याच धारणेला खतपाणी घालतो. अगदी. म्हणजे आपल्याला आरामदायक स्थितीत आणून मग अचानक धक्का देण्याची ही तयारी आहे. तंतोतंत. कारण भीती तेव्हाच जास्त गडद होते जेव्हा ती आपल्या सुरक्षित आणि ओळखीच्या जगावर हल्ला करते. बरोबर. जर कथा सरळ एका झपाटलेल्या घरात सुरू झाली तर आपण सुरुवातीपासूनच तयार असतो. पण इथे एका सुंदर संध्याकाळचं रूपांतर जेव्हा एका भयानक रात्रीत होतं, तेव्हा त्याचा धक्का खूप मोठा असतो. हो, ती सामान्य परिस्थितीच पुढे येणाऱ्या असामान्य घटनांसाठी एक मोजपट्टी बनते. त्या पार्श्वभूमीवर पुढे घडणाऱ्या गोष्टी अधिकच भयंकर वाटतात. आणि हे सामान्य जग फार काळ टिकत नाही. लवकरच त्यांच्या लक्षात येतं की ते रस्ता चुकले आहेत. मग सूर्य मावळतो, अंधार पडतो आणि सगळ्यात आधी जो हल्ला होतो तो कोणत्या भूताचा किंवा आत्म्याचा नाहीये. नाही, तो हल्ला होतो आधुनिकतेवर. हो, त्यांचे मोबाईल फोन निरुपयोगी ठरतात, नेटवर्क नाही. आणि हा मुद्दा या कथेचा आत्मा आहे. विचार करा, आजच्या जगात आपली सर्वात मोठी ताकद काय आहे? तंत्रज्ञान. गुगल मॅप्स, मोबाईल फोन, इंटरनेट ही आपली कवच कुंडलं आहेत. आपण कुठेही असलो तरी जगाशी जोडलेले असतो. ही भावना आपल्याला सुरक्षित वाटते. बरोबर. लेखक हीच कवचकुंडलं त्यांच्याकडून काढून घेतो. जसं नेटवर्क जातं तसे ते मित्र 21व्या शतकातून थेट आदिम काळात फेकले जातात. जिथे निसर्गच सर्वशक्तिमान आहे आणि ते फक्त हतबल आहेत. अगदी. ही हतबलता खरंच खूप भयावह आहे. मला आठवतंय, एकदा मी एका दुर्गम ठिकाणी गेले होते आणि माझ्या फोनची बॅटरी संपली. अच्छा. काही तास का होईना, पण जगाशी संपर्क तुटल्याची ती भावना प्रचंड अस्वस्थ करणारी होती. बरोबर. कथा याच आधुनिक भीतीवर अचूक बोट ठेवते. हो. आणि हीच हतबलता त्यांच्यातल्या भीतीचं पहिलं बीज पेरते. आता ते फक्त 5 मित्र नाहीयेत, तर अंधाऱ्या, अनोळखी जंगलात अडकलेले 5 असहाय्य जीव आहेत, जे मदतीसाठी कोणालाही बोलवू शकत नाहीत. आणि ह्याच भयान शांततेत जेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा तो आवाज येतो. रडण्याचा आवाज. आणि तो आवाजही सामान्य नाही. तो एका व्यक्तीचा नाही. कथेतील वर्णन असं आहे की जणू खूप लोक एकाच वेळी रडत होते. हा तपशील खूप महत्वाचा आहे, नाही का? खूप जास्त. एका व्यक्तीचा रडण्याचा आवाज ऐकून आपल्याला सहानुभूती वाटेल. आपण मदतीसाठी धावून जाऊ कदाचित. हो, पण अनेक लोकांचा एकत्रित निराशाजनक रडण्याचा आवाज तो मदतीची याचना वाटत नाही. तो एक अशुभ संकेत वाटतो. तो आवाज कुठून येतोय, कोण रडतंय, का रडतंय, या प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. आणि अज्ञात गोष्टीची भीती ही सर्वात आदिम भीती आहे. बरोबर. आपलं मन त्या रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पनेने भरू लागतं. आणि ती कल्पना वास्तवापेक्षा नेहमीच जास्त भयानक असते. म्हणजे लेखकाने आधी त्यांची आधुनिक सुरक्षा काढून घेतली
आणि आता त्यांच्या तार्किक विचारांवर हल्ला केलाय. हो. पण तो इथेच थांबत नाही. भीतीची पातळी आणखी वाढवली जाते. कारण आवाज ऐकू येत असतानाच त्यांना काहीतरी दिसतं. हो, आणि इथे लेखक भीती निर्माण करण्याचं एक त्रिसूत्री तंत्र वापरतो. पहिली भीती आहे श्रवणाची, तो रडण्याचा आवाज. ऑडिटरी. दुसरी भीती आहे दृष्टीची, व्हिज्युअल. त्यांना समोर दिसणारी पांढऱ्या साडीतील एक स्त्री. मोकळे केस, चेहरा अस्पष्ट, फक्त स्तब्ध उभी. आणि तिसरी, जी कदाचित या दोन्हींपेक्षा जास्त परिणामकारक आहे, ती आहे संवेदनेची भीती, सेन्सरी. तुम्ही संवेदनेची भीती म्हणताय ते म्हणजे त्यांच्या अगदी जवळून मागून येणारा जड पावलांचा आवाज. बरोबर. काहीतरी त्यांच्या अगदी जवळ आहे पण दिसत नाहीये. ही जाणीव सगळ्यात जास्त भयानक आहे. नक्कीच. आवाज, दृश्य आणि चाहूल या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल? ही एक प्रकारे मानसिक कोंडी आहे. समोर एक भीतीदायक दृश्य आहे, कानावर एक गूढ आवाज आदळतोय, आणि त्याच वेळी कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव होतीये. अशा स्थितीत विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते. फक्त एकच नैसर्गिक प्रतिक्रिया उरते, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढणे. आणि म्हणूनच राहुलच्या तोंडून निघालेला तो एकच शब्द, पळा, त्या संपूर्ण परिस्थितीचं अचूक वर्णन करतो. तो शब्द म्हणजे विचारांचा शेवट आणि फक्त जगण्याच्या आदिम वृत्तीची सुरुवात आहे. अगदी. आणि या पळापळीमुळे परिस्थिती आणखी बिघडते. हो. जो समूह त्यांची ताकद होता तोच आता विखुरला जातो. पाचही मित्र वेगवेगळ्या दिशेने धावत सुटतात. अंधारात कोणी कुणाला दिसत नाही. मला वाटतं हा कथेतील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. हो. याला आपण भीतीची रणनीती म्हणू शकतो. फोडा आणि राज्य करा. डिवाइड अँड कॉन्कर. हो. जोपर्यंत ते एकत्र होते तोपर्यंत त्यांना एकमेकांचा मानसिक आधार होता. पण जसे ते विखुरले जातात तसा प्रत्येक जण एकटा पडतो. आणि एकटी व्यक्ती नेहमीच जास्त असुरक्षित असते. आता ती अज्ञात शक्ती त्या 5 जणांशी नाही तर एकेकाशी स्वतंत्रपणे लढू शकते. म्हणजे इथे समूहापासून विभक्त होण्याच्या भीतीचा, सेपरेशन अँक्झायटीचा वापर केलाय. खुबीने वापर केला आहे. आणि ह्याच एकटेपणात सागर पडतो. तो मदतीसाठी जयेशला हाक मारतो पण त्याचा आवाज जंगलात विरून जातो. तो क्षण खूपच हृदयद्रावक वाटतो. त्याला कळतं की आता तो पूर्णपणे एकटा आहे. आणि त्याची शिकार केली जात आहे. बरोबर. आणि शिकार करणाऱ्याला आता एक सोपं लक्ष मिळालंय. पण कथा सागरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जयेशकडे वळते. हो. आणि जयेशचा सामना थेट त्या भीतीशी होतो. धावत असताना अचानक तीच पांढऱ्या साडीतील बाई त्याच्या समोर उभी राहते. पण यावेळी एक फरक असतो. यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि ते दृश्य ते वाचताना अंगावर काटा येतो. तिच्या डोळ्यांच्या जागी डोळे नसतात. फक्त काळ्या, खोल पोकळ्या असतात. हे बॉडी हॉरर या प्रकारात मोडतं. मानवी चेहरा हा आपल्या ओळखीचा सर्वात मोठा आधार आहे. आपण चेहऱ्यावरून भावना ओळखतो, संवाद साधतो. पण जेव्हा त्याच चेहऱ्यात काहीतरी नैसर्गिकरित्या चुकीचं दिसतं, जसं की डोळ्यांऐवजी पोकळ्या, तेव्हा आपल्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि भीती निर्माण होते. कारण ती गोष्ट मानवी आहे पण मानवी नाही. आणि जयेश हे दृश्य पाहून गोठून गेलं असतानाच मागून काहीतरी त्याच्यावर झेप घेतं. हल्ला कोणी केला हे मात्र अस्पष्ट ठेवलं आहे. आणि ही अस्पष्टता भीतीला अधिक गडद करते. अज्ञात शत्रूची भीती ही ज्ञात शत्रूपेक्षा नेहमीच जास्त असते. आणि इथे कथेचा एक अंक संपतो. 2 मित्र गायब झाले आहेत. हो. आणि आता उरलेले 3, राहुल, विजय आणि रोहन, रात्री उशिरा ते एका कड्यावर एकमेकांना भेटतात. प्रचंड घाबरलेले आहेत, थरथरत आहेत. सागर आणि जयेशचं काय झालं या विचारानेच ते खचून गेले आहेत. आणि मग ते घडतं जे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. सागर आणि जयेश परत येतात. ते शांतपणे चालत येतात. खरं तर ही आनंदाची बातमी असायला हवी होती. सुटकेचा निश्वास टाकायला हवा होता. पण मला सांगा, ही गोष्ट वाचताना मला अजिबात आनंद झाला नाही. उलट एक वेगळीच, अधिक खोल भीती वाटू लागली. बरोबर. त्यांची ती शांतता खूपच अस्वाभाविक होती. असं का होतं? सुखरूप परतलेले मित्र पाहून भीती का वाटावी? तुम्ही एका अशा मुद्द्याला हात घातला आहे जो या कथेला सामान्य भयकथांपेक्षा वेगळं ठरवतो. अच्छा. या संकल्पनेला अनकॅनी व्हॅली म्हणतात. ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अनकॅनी व्हॅली. हो. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जेव्हा जवळपास माणसासारखी दिसते पण तंतोतंत माणसासारखी नसते, तेव्हा आपल्याला तिची प्रचंड भीती वाटते. म्हणजे एक रोबोट जो हुबेहूब माणसासारखा दिसतो पण त्याच्या हालचालीत किंवा बोलण्यात थोडासा वेगळापणा असतो. तो आपल्याला एका कार्टून रोबोटपेक्षा जास्त भीतीदायक वाटतो.
म्हणजे खरी भीती राक्षसात नाही, तर ओळखीच्या गोष्टीतील त्या लहानशा बदलात आहे. अगदी बरोबर. खरी भीती तुमचा मित्र राक्षस बनण्यात नाहीये, तर तुमचा मित्र तुमच्याकडे बघून हसतोय, पण ते हसू फक्त 5% चुकीचं आहे, यात आहे. तुमच्या अपेक्षेत आणि वास्तवात असलेली ती लहानशी दरी, तीच अनकॅनी व्हॅली आहे. आणि सागर आणि जयेश त्या दरीत उभे आहेत. ते दिसतात मित्रांसारखे, पण त्यांची देहबोली, त्यांचं बोलणं. त्यांचं शांत असणं, हे सगळं चुकीचं आहे. हो, राहुल जेव्हा त्यांना विचारतो कुठे होता, तेव्हा सागर फक्त हसतो. आणि कथेनुसार ते हसू ओळखीचं नव्हतं. बापरे. आणि जयेशचा तो प्रश्न, तुम्हीच आम्हाला एकटं सोडलत ना, हा प्रश्न नसून एक आरोप वाटतो. हो, तो त्यांच्यात अपराधीपणाची भावना जागवतो. जणू काही तो त्यांच्या मैत्रीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. हो, आणि हा संवाद खूप परिणामकारक आहे, कारण तो केवळ बाहेरील भीतीवर नाही, तर त्यांच्या आतल्या भावनांवर, त्यांच्यातील विश्वासावर हल्ला करतो. ते मित्र आहेत, पण मित्र नाहीत. आणि मग येतो तो क्षण जो या सगळ्या शंकाकुशंकांवर शिक्कामोर्तब करतो. जेव्हा राहुलच्या लक्षात येतं की त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत नाहीयेत. ते किंचित हवेत तरंगत आहेत. इतका छोटासा तपशील, पण तो संपूर्ण परिस्थितीचा अर्थच बदलून टाकतो. ही ती निर्णायक क्षणी आहे, जिथे अलौकिक किंवा सुपरनॅचरल घटक पूर्णपणे समोर येतो. तोपर्यंत त्यांच्या मनात शंका होती, गोंधळ होता. पण या एका दृश्याने सर्व शंका दूर होते आणि एका भयंकर सत्याची जाणीव होते. आणि ही जाणीव झाल्यावर रोहनच्या तोंडून ते शब्द बाहेर पडतात, जे त्यांच्या मनात सुरू असलेल्या विचारांचं प्रतीक आहेत. कुजबुजतो, हे आपण ओळखतो ते नाहीत. ज्या मित्रांना ते शोधत होते ते त्यांच्या समोर आहेत, पण ते आता ते राहिलेले नाहीत. मग या सगळ्याचा अर्थ काय? ज्या गोष्टीपासून ते पळत होते, ते स्वतःच आता त्या गोष्टीचा एक भाग बनले होते. आणि या सत्याची अंतिम पुष्टी होते जेव्हा डोंगरातून पुन्हा तोच रडण्याचा आवाज येतो. पण यावेळी त्या आवाजात 5 आवाज मिसळलेले असतात. हा शेवटचा तपशील अंगावर सरळ काटा आणतो. याचा अर्थ ते 5ही मित्र आता त्या भूताटकीच्या प्रतिध्वनीचा भाग बनले आहेत. त्यांची सुटका झालेली नाही. उलट ते त्या चक्रात कायमचे अडकले आहेत. याला कथेचं चक्राकार स्वरूप म्हणजे सायक्लिकल नेचर म्हणता येईल. ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही आणि शेवटचीही नसेल. ते 5 जण त्या आवाजात सामील झाले, जसे त्यांच्या आधी कदाचित इतर कोणी सामील झाले असतील. हे चक्र अविरत सुरू राहतं. आणि इथेच ती घटना संपून दंतकथेची निर्मिती सुरू होते. बरोबर. कारण दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जंगलात 5 मृतदेह सापडतात. जगासाठी हे एक न उलगडलेलं कोडं राहतं. हां. पण त्या जागेसाठी, त्या डोंगरासाठी एक नवी कथा जन्माला येते. हो, की आजही हिवाळ्यात संध्याकाळी 7 नंतर त्या डोंगरात 5 मित्र फिरताना दिसतात. ती घटना आता त्या जागेच्या इतिहासाचा, तिच्या हवीयतेचा एक भाग बनलीय. अगदी. आणि मग येतं ते शेवटचं वाक्य, जे या दंतकथेला पूर्ण करतं आणि थेट आपल्याला म्हणजे ऐकणाऱ्याला त्यात सामील करून घेतं. आणि जर तुम्ही त्यांना हाक मारली, तर रडण्याचा आवाज तुमच्याच मागून येतो. हे वाक्य चौथी भिंत तोडण्यासारखं आहे. ब्रेकिंग द फोर्थ वॉल. हो, ती कथा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट करून टाकतं. ती भीती फक्त त्या पात्रांपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्यापर्यंतही पोहोचू शकते, ही जाणीव करून देतं. हां. आणि म्हणूनच ही कथा इतकी प्रभावी ठरते. त्या सगळ्या टप्प्यांमध्ये दडलेले आहे. एक सामान्य ओळखीची सुरुवात, मग आधुनिक सुरक्षेची साधनं काढून घेऊन निर्माण केलेली हतबलता, त्यानंतर भीतीची त्रिसूत्री, आवाज, दृश्य आणि संवेदना. मग समूहाला तोडून निर्माण केलेला एकटेपणा, आणि शेवटी अनकॅनी व्हॅलीचा वापर करून ओळखीच्या जगातच भीती निर्माण करणे. आणि त्याला एक चक्राकार, कधीही न संपणारं स्वरूप देणे. ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. आणि या कथेचं चक्राकार स्वरूप आपल्याला हे सांगतं की काही कथा कधीच संपत नाहीत, त्या फक्त नव्या पात्रांची वाट पाहत असतात. बरोबर. अशा कथा आपल्याला इतक्या का लक्षात राहतात, याचं कारण म्हणजे त्या आपल्या मनातल्या मूलभूत भीतीला हात घालतात. अज्ञात गोष्टींची भीती, अंधाराची भीती. आणि आपण जेव्हा हतबल असतो तेव्हा काय होऊ शकतं याची भीती. या कथेने आपल्याला एका भयानक प्रवासावर नेलं. पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. कोणता? कथेमध्ये सुरुवातीलाच उल्लेख आहे की रडण्याचा आवाज जणू खूप लोक एकाच वेळी रडत होते असा होता. हो. ही कथा त्या 5 मित्रांवर येऊन थांबते आणि त्यांच्या आवाजाने त्या कोरसला पूर्ण करते. पण त्यांच्या आधी त्या डोंगरात रडणारे ते इतर लोक कोण असतील? अच्छा.
त्या आवाजात आणखी किती न ऐकलेल्या कहाण्या आणि किती न सापडलेले मृतदेह दडलेले असतील. हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.